सामाजिक क्रांती अभियानांतर्गत क्रांतीभूमी भीमा कोरेगाव ते पंढरपूर बनते ज्ञानज्योती मास्थवेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धम्मपदयात्रा भीमा कोरेगावपासून आज माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे आहे। काय सांगाल, गेल्या खरं तर श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना आपल्या माध्यमातून भिक्खू संघ आणि पंचशील हातामध्ये घेऊन हा ध्वज घेऊन तुम्ही पंढरपूरकडे चालला, काय सांगाल? 1 जानेवारी 1818ला 28,000 पेशव्यांचा धुबा उडवला, केवळ 500 महासैनिक आले। खरं तर भीमा कोरेगावला पाणीपत झालं पेशव्यांचं। ही लढाई इंग्रजांसाठी नवखी होती, एवढी पराक्रमी जमात त्यांनी नाही पाहिली असं स्टॉटन लिहितो। त्यामुळे या युद्धाचं वर्णन इतिहासात लपलं गेलं होतं। पहिल्यांदा 1 जानेवारी 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विजयस्तंभाजवळ गेले आणि शमन संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली धरा शोधून काढली। आमचा पराभवाचा इतिहास आहे, या ठिकाणी गळ्यातली गाडगी आणि कमरेचं झाडू सोडण्यासाठीच हे मोठं युद्ध छेडलं गेलं, स्वातंत्र्य युद्ध होतं। हा रिमार्क बाबासाहेबांनी केला, इतिहासाला नवी दिशा दिली। आमचा पराभवाचा इतिहास आला ब्राह्मण आदिवासी असंख्य भटकाविरुद्ध धर्मांतरित झालेली मुस्लिम असोसिएशन हे सगळ्याच एकेकाचे नागवंशी होते। 25 डिसेंबर 1954ला देवगावच्या मूर्तीची प्रतिष्ठापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले की 2000 या देशाला संपत्तीच्या वर महाराष्ट्रात होते, 100% महाराष्ट्र 35% नागवंशी लोक होते। पण पराभूत झाली विश्वमित्र शौंड ज्यांनी शेवटचा हा धर्मराजा मौर्य बृहद्र त्याची कप्तानी हत्या करून या शमन संस्कृतीचं पुढाकार करणारा हा शमन एकेका शमनाचे भिक्षूंचं डोकं कापून आणण्यासाठी गुरुदक्षिणा 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली। भिक्षू लोक जंगला पहाडात केंद्रांचा आश्रय घेऊ लागले। तेच ते नाथपंथी लोक, भागवतीपंथी लोक, लिंगायतपंथी लोक, वारकरीपंथी लोक आणि या संबंध वारकरी पंथी लोक, हे सगळे लोक एकेकाचे हे सगळे नाथपंथी लोक सगळे नागवंशी लोक होते आणि हे नागवंशी लोक बुद्धिस्ट होते। आम्ही ते बाबासाहेबांनी अनुसंधान केल्यानंतर आमच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी दिली की सारेच नागवंशी होते, इतिहास हरवत नसले, इतिहास विसरतात, ते इतिहासाची काय निर्मिती करावं। त्यामुळं नवा इतिहास घडवला बाबासाहेबांनी आणि एवढी मोठी नवा इतिहास घडवण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी जबाबदारी बाबासाहेबांनी दिली। ती जबाबदारी फुलफिल करण्यासाठीच आम्ही चाललोय, सारं जगत बुद्धमय धर्ममय करण्यासाठी चाललोय। बाबासाहेबांचं ते प्रेरणास्थान ठरलं भीमा कोरेगाव आणि धर्मांतर ते पंढरपूरला करणं घोषणा पण केली होती। पण पंढरपूरच्या या सगळ्या परिसरातले लोक जर मात्याचे बाबासाहेबांना साथ मिळाली नाही। आम्ही मात्र बाबासाहेबांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी पंढरपूरला चाललो, मंदिर मागण्यासाठी नाही। बाबासाहेब बोलले होते, मी सिद्ध करून दाखवेन की बुद्ध विहारच आहे। पुरातत्व खात्याचे एवढे सबळ पुरावे आहेत, आम्ही सिद्ध करण्यासाठी चाललो, मागण्यासाठी नाही। कोणत्या विहाराची मागणी करा तुम्ही, सारेच मंदिरं जुने दिसतात ते बुद्ध विहार आहे, आम्ही मागणी करण्यासाठी नाही चालू। हे सगळ्या संप्रदायाचे लोक हे एकेकाचे नागवंशी होते, त्यांना जागवण्यासाठी चालले। गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणून ते बंद करून देईल। 2045 साली हा सगळा वारकऱ्यांचा, भागवतीयांचा, महानुभावपंथीयांचा, नागपंथीयांचा, त्याची साक्षीदार तुम्ही असाल, तुमची मराठी चॅनल असेल, तुमची दाढी आहे ना, पांढरे केस होऊन जातील, 20 वर्ष मरायचं नाही तुम्ही, म्हणजे हा सगळ्या धर्मांतराचा सोहळा हा सगळ्या संप्रदायाचा पंढरपूरला घडणार। त्यामुळं हे इतिहासात बाबासाहेबांचं प्रेरणास्थान आणि धर्मांतर तिथंच करणार होते। ते बाबासाहेबांचं भक्ती पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर लाटा अशी सुनामीच्या कसा लाटा येतात तशा धर्मांतराच्या लाटा उसळते। मराठा समाज जागला ना, मराठा समाज जागला की खळबळ मन नाही समजायची। मनोहर जरांगे पाटलांचं मानलंच पाहिजे आभार। कशी बशी आरक्षणाची चळवळ बाबासाहेबांनी इथून सुरू केली ना। शाहू फुले महाराजांचा आंबा हा महाराष्ट्र बोलला जातो। शाहू महाराजांनी हे आरक्षणी वेगळा गोळा आणि संपूर्ण हुशार गोळा तत्पर, त्याचं कसं स्पर्धात होऊ शकत नाही। त्यामुळे बाबासाहेबांनी याची थिअरी तपिष्ट केली। हा सारा समाज पिछाडलेला मागासलेला समाजवर नाही कसा, म्हणून आरक्षण कसं आरक्षणाची थिअरी म्हणली, पण आरक्षणातनं हा समाज विकास झाला नाही आहे।
धर्मांतर इतिहास जे विसरून गेले ते इतिहासाची काय निर्मिती करणार? म्हणून आम्ही इतिहास नवा घडवण्यासाठी चाललोय, इतिहास नवा निर्माण करण्यासाठी चाललोय. ज्यांना गुलामीच्या भिड्या कशा आहेत त्या तोडायच्या कशा याची जाणीव करून मनोज जरांगे पाटलांनी आता तर सगळे चूप आहेत. अरे आरक्षणाची चळवळ महाराष्ट्र सरकारला भाग पाडलंय, एक मताने ठराव झाला. आता काय झालं? केंद्र सरकार ही चुकली आणि सुप्रीम कोर्टात ही चुकली. कुठे गेलं वैभव? कुठे गेलं? आता धर्मांतराची घोषणा करू द्या जरांगे पाटलांनी दुसऱ्या दिवशी सरकार महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला रस्त्याची हात सुधारणार नाही. त्यामुळं हे वैभव हे इतिहासाची आज्ञा येऊ द्या. या सगळ्या महानुभावपंथी असो, भागवती असो, वारकरी असो, या नाथपंथी असो, या लिंगायतपंथीतले शिक्षित लोक हळूहळू पुढे येत आहेत, ते समजत आहेत. या 20 वर्षाच्या कालखंडात सुनामी येईल आणि त्या सुनामी सांभाळणं आम्हालाच कठीण जाणार आहे. ते जागृतीचा विस्तार कधी विजू देऊ नका. ही जागृतीचं अभियान, सामाजिक क्रांतीचं अभियान धम्मक्रांतीमध्ये बदलण्यासाठी आम्ही पंढरपूर हे नावात आमच्या भिक्षू ठेवलं. 14,000 भिक्षू होऊन राहणारा जो महाधर्म रक्षित पर्यंत महाधर्म रक्षित महाव्याय 14,000 भिक्षू घेऊन राहिलाय. त्यामुळं वसवली नगरी तिची वसवली सम्राट अशोकाची होती नावाच्या ग्रीक भिक्षूंना तो अर्हत भिक्षू स्थगित होता. त्यांच्यात उपस्थितीत ती विहारची बांधकाम केली. ती मूर्ती देखील आता मांडायला तीच मूर्ती कितीतरी हलवली. तोही ती मूर्ती ग्रीकमधूनच आणलेली होती. साठीच्या स्तूपावर अजूनही ते संग्रहित आहे. त्यामुळं हा विष्णू दुसरा तिसरा कोणी नसतो बुद्धच आहे हे आम्ही सिद्ध करण्यासाठी चाललोय. मागण्यासाठी नाही. एकदा वारकरी जागला रे जागला, भागवती जागला, नागपंथी जागला, त्यांना येईल समाज जागेल. तर निश्चितपणे उदाहरण येईल आणि धर्मांतराच्या लाटेला कोणीच रोखू शकणार नाही. या आधुनिक युगामध्ये केवळ साऱ्या जगातच बुद्ध चालेल. सारे ते हिंदू असो, मुस्लिम असो, जैन असो, शीख असो, यहुदी असो, इसाई असो, कुठल्याही संप्रदायाचे साऱ्या जगातले असो, ख्रिश्चन असो की मुस्लिम असो, सगळ्या सुनामीच्या लाटा येतील. कितीही कट्टर असले तरी बुद्धाचंच वेळ लागेल साऱ्या जगातल्या लोकांना. कारण विज्ञान निष्ठा हा सद्धम्म असून विज्ञानाच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची क्षमता त्या बोधी ज्ञानामध्ये. समग्र मनुष्याचा कल्याण म्हणून मानव समाजाचं कल्याण हे युद्धाने नाही तर युद्धानंच होऊ शकते. बाबासाहेबांना समजण्यासाठी 35 वर्ष लागणार. हा एवढा मोठे पराक्रमाचा धन 32 डिग्री मिळवणारा माणूस सिंबॉल नॉलेज बनला. युगावर छाप टाकून गेले. बाबासाहेबांचं जो वारस आहे भर पसरेल आणि त्यांचे ऋण फेडण्यासाठी आमच्याही सामाजिक क्रांती चालते. नक्कीच बनते जी. परंतु गेले अनेक वर्ष तथागत बुद्धांचा तो काळ असेल किंवा नंतर बाबासाहेबांचा काळ असेल, बुद्ध भारताच्या मातीमध्ये रुजवायला किंवा बुद्धाचं स्वरूप वाढवायला आपण एक धर्म म्हणून कुठेतरी कमी पडतोय का? गेले 12 वर्ष झालं आपण ही भीमा कोरेगाव ते पंढरपूर ऐतिहासिक पदयात्रा पूर्ण करत आहे. परंतु कुठेतर समाज बांधव किंवा समाजाची जी दाहकता आहे या वारीकडे बघण्याची किंवा या वारीमध्ये मिक्सअप होण्याची ती कुठेतर कमी आहे असं वाटतंय का? जेव्हा उधाण येईल ना तर सांभाळता आमच्याच नाकी नवी येतील. हे उधाण येणार आहे. पहिल्यांदा तर आमच्यावरच आमचीच लोक टीका करायची. कशाला चालले आता गंगाधर पांटावणे तुमच्यासारखे कशाला त्या पंढरपूरला जातं बाबासाहेब. मी अशी अनेक पंढरपूर निर्माण करेन. रमाईला उद्देशून बोलताना जी तुटलेली माणसं जी आहेत त्यांना जोडण्यासाठी आम्ही तोडण्यासाठी नाही चाललोय. तर धर्मांतराचा सोहळाच त्या ठिकाणी करणार होते. हा सारा एवढा जथ्थाच जातो तिथे. जथ्था लाखोंच्या संख्येनं जातो आणि हा जथ्थाच बुद्धिस्ट होतो की यांना कोण जाण देणार आहे? हे खरं आहे. सोनाराच्याच हाताने काट टोचवावे लागतं. पण सोनार तर जागला पाहिजे खऱ्या अर्थानं. ते वेगवेगळ्या जातीत हे सगळे भटकलेले लोक, या भटकलेल्या लोकांना त्यांच्या जाती सोनार काट टोचवणारा पाहिजे ना. हा आमचा मामा देशमुख आता मागच्या मे महिन्यात गेला 19 तारखेला मार्च शिवशाही लिहिली त्या कुंडी माणसाने एका प्राध्यापक माणसाने. आयुष्यात कधी शिवाजी महाराजांची रामदास स्वामीची भेटच झाली नाही तर गुरु करते ते आमचे होते. तर त्यांचं प्रेतदेह केला आणि मग त्याचं प्रेतदेह जाऊन टाकलं त्यांनी आरक्षण झाले. आम्हाला कळलं त्यावेळेला आम्ही खांद्यावर बसून मिरवणूक काढली.
त्यामुळे अशी शिना धत्रा हा साळुंकेसारखा माणूस त्याचं स्वास्थ्य ठीक नव्हतं म्हणून नाही तर ते उद्घाटनाला आलं बोलतेवर माझं स्वास्थ्य ठीक नाही हो, नाहीतर ते आले असते बघा विजयस्तंभाजवळ, त्यांचं स्वास्थ्य ठीक नव्हतं. ती ही सगळी मंडळी निघेल येणार आहेत, प्रत्येक जातीची ही मंडळी निघेल आणि इतिहासाची जशी जाणीव झाली रे झाली, एवढी लहर येईल, एवढी सुनामी येईल, तर सांभाळता कठीण. त्यामुळे या ब्राह्मणवादाविरुद्धचे हे शिकार झालेले लोक, जेव्हा गुलाम झालेले लोक, जेव्हा कोण गुलामीत राहिले, त्यांच्या ही गुलामीच्या सगळ्या कड्या तोडण्यासाठी, ते वातावरण तयार करण्यासाठी, या गुलामांना जागवण्यासाठी सामाजिक क्रांतीचं अभियान. नक्कीच बनतेची. जाता जाता शेवटचा एक प्रश्न विचारला. खरं तर देहू आळंदी ते पंढरपूर आणि भीमा कोरेगाव ते पंढरपूर अशी समतेची वारी, तीही समतेचीच वारी आहे. ते वारकरी गोरगरीब दलित वंचित तेही चालत चाललेले आहेत आणि आपल्या माध्यमातून ही धम्म रॅलीही पंढरपूरकडे चाललेली आहे. परंतु शेवटचा जाता जाता मला एक प्रश्न तुम्हाला विचारावा वाटेल की खरं तर ही पंढरी विठ्ठल हा खरं तर वारकऱ्यांचा आहे, परंतु त्या मंदिराला, त्या पंढरपूरला बडव्यांनी वेढा घातलेला आहे आणि हा बडव्यांचा वेढा काढण्यासाठी आपण काय सांगा? अहो, वारकऱ्यांना सांगत आहोत म्हणजे वारकऱ्यांनी 18ला केस जिंकली ना सुप्रीम कोर्टात, त्यांच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलाय का कोऱ्या मळक्यात आम्ही संस्कृत मंत्र बोलून एका शास्त्र्यांच्या घरी मळकं जपून ठेवलं. सुप्रीम कोर्टात बोलले जा ना मग शास्त्र्यांच्याच घरी, मंदिरात तुमचं काय काम आहे? म्हणजे आयुष्यभर गाडगे बाबा तिथे राहिले पण मंदिरात कधी घुसले नाही, गेले नाही. त्यांना कसं समजलं, हे माय बाबा हो देवळात देव नाही रे, देवळात राहतं पुजाराचं पोट, हे कसं सत्य समजलं त्यांना. त्यामुळे कोर्टात वारकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला. तर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी मुंबई हायकोर्टात केस टाकली की हे मंदिर आता डिजिटल करणार आहेत. हे देवेंद्र आणि नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला डिजिटल करण्याचं, चांदीचे सोन्याचे पत्रे झाकणार आहे. जे आतमध्ये सांभाळ मुद्द्याची मूर्ती आहे, ते एंट्री करताना महामायेचं चित्र आहे दरवाजे, हे गरुड खांबावर बाहून सहस्र नदी सावी म्हणतात दिव्य कलर, जे पावलं मिळाले ते विष्णूची म्हणतात, ते बुद्धाची पावलं, ते अवलोकितेश्वरचं ही मूर्ती तशीच्या तशीच मूर्ती निघालेली आहे, बुद्धाची मूर्ती आहे. जाऊन बघ त्या मंदिरातली त्या माडे आणि त्या साचीच्या स्तूपावर सेम, पण ते विष्णू म्हणून मोकळे होऊन जातात. या 10 अवतारांमध्ये अवतारवादाला भगवंतांनी स्थान दिलेलं, तरी या 10 अवतारांमध्ये 10वा अवतार कलंकीचा आणि 9वा अवतार विठ्ठल लिहिला. एकीकडे 9वा अवतार बुद्ध लिहितात आणि विठ्ठल लिहितात. हा विठ्ठल बुद्ध म्हणजे काय फरक? हा विठ्ठल म्हणजे बुद्ध होय, हे साधू संतांनी वर्णन केलेलं. आम्ही फक्त सांगतो त्यांचे शब्द सांगतो की साधू संत खोटे बोलतील का? तुम्हाला वाटतं आम्ही काहीतरी बनवाबनवी करत आहोत तर साधू संत खोटे बोलतील का? वारकरी बोलायला. अहो तुकोबाराय म्हणतात ना, अशुद्ध बुद्ध देव पाहावे असे देऊन माझा मीच ठेलो, माझा मीच देव झालो. वारकऱ्यांची वाणीच आहे ना सगळी, तुकोबारायची ही बुद्धांची वाणी आहे, बुद्धांचीच वाणी आहे सगळ्या साधू संतांची. त्यामुळं हे आमचेच आहेत. पण ब्राह्मणवाद्यांनी जातीपातीच्या नावाखाली, संप्रदायाच्या नावाखाली घालून टाकले. यांना जोडण्यासाठीचे सामाजिक क्रांतीचं अभियान जुळेल. आम्ही आत्मविश्वासाने सांगतो हे सगळे लोक जुळतील, सुनामीच्या लाटा येतील. आम्हाला सांभाळणंच कठीण जाईल ना, सांभाळणं खूप कठीण जातं आणि हे सांभाळण्यासाठीची तयारी आता. नक्कीच या ठिकाणी अतिशय चांगल्या शब्दामध्ये बंतेजी यांनी आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहे. बंतेजी आता बोलले की या समतेचा भूकंप होईल, सुनामीच्या लाटा येतील आणि नक्कीच या देशाला, या भूमीला, तथागत बुद्धांना, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज इथं जागा होईल. धन्यवाद. कॅमेरामन तुषारसह अण्णा भोसले, टॉकी 10, वेळापूर.